राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव जेव्हाही घेतलं जातं तेव्हा डोळ्यासमोर त्यांच्यासोबतचा चरखा देखील येतो आणि असाच चरखा बनवला आहे नागपूरचे रहिवासी असलेले जयंत तांदुळकर यांनी देशातील सर्वात लहान चरखा बनवण्याचा विक्रम केलाय। हा चरखा इतका लहान आहे की तो पाहण्यासाठी तुम्हाला भिंगाची गरज पडते। विशेष म्हणजे हा चरखा मोठ्या चरख्याप्रमाणे कामही करतो। या चरख्यापासून धागा देखील बनवता येतो। जे खेळणे बनवायचं आम्ही त्यातूनच ह्या लाकडाच्या कलाकृती बनवायचा एक छंद मला लागला। यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती बनवल्या, जसे टांगा, सोफा सेट, काय म्हणते छकडा, रेंगी, बंडी, असे वेगवेगळे छोटे छोटे जे ग्रामीण भागातले वाहतुकीचे साधनं होते ते मी बनवलेले आहे। सोबतच मी बाटलीच्या आतमधल्या पण कलाकृती बनवलेल्या आहे आणि एक आता एवढ्यातच मी एकदम लघु आकाराचा चरखा बनवला आहे, जो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2023 मध्ये त्याची एंट्री म्हणजे दर्ज झालेला आहे। त्याचा मेजरमेंट आहे 3.20 मिलीमीटर, त्याची लेंथ आहे, विड्थ आहे 2.68 मिलीमीटर आणि हाईट आहे 3.06 मिलीमीटर आणि त्याचं वजन आहे 0.04 ग्राम म्हणजे 40 मिलीग्राम। आणि हा एवढा छोटा चरखा असून सुद्धा हा पूर्णपणे कार्यरत चरखा आहे। याकरता मी स्टील वायर, लाकडाच्या छोट्या छोट्या स्टिक आणि कॉटन थ्रेड याचा वापर केला। सोबतच याहीपेक्षा मी लहान एक चरखा बनवलेला आहे, ज्याची लेंथ आहे 2.94 मिलीमीटर, विड्थ आहे 2.40 मिलीमीटर आणि हाईट आहे 2.74 मिलीमीटर आणि वजन आहे 0.03 ग्राम म्हणजे 30 मिलीग्राम। एवढं लहान तो चरखा असून सुद्धा तो सुद्धा कार्यरत चरखा आहे आणि त्यावर पण सूत कातता येतं। तर तांदुळकर यांनी अवघ्या 8 तासात हा चरखा बनवलाय। तांदुळकर यांनी आता त्यापेक्षा छोटा चरखा बनवलाय। या चरख्याची लांबी 2.94 मिलीमीटर, रुंदी 2.40 मिलीमीटर, उंची 2.74 मिलीमीटर, वजन 30 मिलीग्रॅम म्हणजेच 0.3 ग्रॅम आहे, ज्याचं नाव त्यांना गिनीज बुकमध्ये नोंदवायचं आहे। तांदुळकर यांना अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी बनवण्याची आवड आहे। त्यांच्या या छंदाबद्दल सांगताना तांदुळकर म्हणतात की त्यांना लहानपणापासूनच हा छंद होता। तो छंद इतका वाढला की त्यांनी अनेक गोष्टी बनवल्या। या सर्व गोष्टी ते विक्रीसाठी नव्हे तर छंद म्हणून करतात। तांदुळकरांना चरखा बनवण्याची प्रेरणा भारताच्या पंतप्रधानांकडून मिळाली। महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे चरखा फिरवून स्वावलंबी होण्यास सांगितलं, त्याचप्रमाणे विद्यमान पंतप्रधानांनी देखील स्वावलंबी बनण्यास सांगितलं असल्याचं ते सांगतात।